श्रीराम नमस्कार. आज 23 डिसेंबर 2020 मनाचे श्लोक भाग 3. श्रीमद भगवद्गीता यामध्ये ज्ञानविज्ञान योग हा योग्य तऱ्हेने होत नव्हता, म्हणून डॉक्टरांच्या सांगण्यानुसार हे मनाच्या श्लोकाच्या पहिल्या ओवीचं मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविज येतो स्वभावे ह्याचं निरूपण करत आहे. आता निरूपण का करतो आहे तर वास्तविक हा 40 भाग हा मला आत्मचिंतन करायचं आहे. पण हे आत्मचिंतन करत असताना मी काय विचार करतो किंवा कशा प्रकारे करतो किंवा काय व्हायला पाहिजे, कुठं चुकतं आहे, कारण मनुष्याला स्वतःची चूक पटकन कळत नाही. तेव्हा जे निरूपण आत्ता करतो आहे याच्यामध्ये जर कुठं त्रुटी राहिली, कुठं चूक आढळली तर आपण जरूर सांगावी. आपण मागच्या वेळी पाहिलं की समर्थ रामदास स्वामींनी मना सज्जना, मनाला वैचारिकतेमध्ये जे चांगले आणि वाईट विचार कंपनाद्वारे उत्पन्न होतात आणि त्याला मन म्हटलं आहे. कारण हे चांगले आणि वाईट, धनभारित आणि ऋणभारित हे विचार मनुष्याचा वैचारिकतेचा आणि शरीराचा दोन्ही तोल सांभाळत असतात. समर्थांनी आता ह्या श्लोकाचा आपण 2 तऱ्हेने अर्थ काढला तर मनाचे म्हणजे प्रत्येकाच्या मनाचा येतो, आणि मनाचे श्लोक म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक म्हणजे त्यांना जे आढळलं, त्यांना जे प्राप्त झालं, त्यांनी जे स्वतःच्या आत्म्यात पाहिलं, त्यांनी स्वतःच्या चांगल्या वाईट विचारांमध्ये, कारण आपण मनाचा विचार करतो आहे, ह्याच्यात जे डोकावून पाहिलं आणि त्याच्यामधनं जो सारांश काढला तो या मनाच्या श्लोकाद्वारे त्यांनी जनतेपर्यंत पोचवला असं मला वाटतं. समर्थ म्हणतात मना सज्जना भक्तिपंथेची जावे, इथपर्यंत आपण पाहिलं होतं. पण आता कसं आहे की रोज एका शब्दाची नवीन नवीन ओळख लागते. कितीही बोला, कितीही सांगा, ते कमीच पडतं, कारण रोज नवीन रंग, रोज नवीन विचार ह्याद्वारे चालू असतात. विचार करता करता आला की समर्थांनी मनाला सज्जन म्हटलेलं आहे. आता सज्जन दोन्ही अर्थाने म्हटलेलं आहे. आपण एखाद्याला म्हणतो की तू किती सज्जन आहेस मला माहिती, म्हणजे वास्तविक समोरच्याला तू किती वाईट आहेस हे सांगायचं असतं, पण आपण म्हणतो तू किती सज्जन आहेस हे मला माहिती आहे. आता हा मराठीमध्ये तुम्ही म्हणाल एक प्रकारचा टोमणाच आहे, पण समोरच्याला ते बरोबर कळतं, कारण प्रत्येक माणसाला आपण काय आहे हे माहिती असतं. पण इथं समर्थांनी समोरच्याशी बोलताना, समोरच्याशी वैचारिकतेने संभाषण करताना त्याच्या मनाला, त्याच्या विचारांना, त्याच्या विचारांमध्ये उत्पन्न होणाऱ्या धनऋणभारित चांगल्या वाईट कंपनांना सज्जन म्हटलं आहे. आणि आपण मागच्या निरूपणात पाहिलं त्याप्रमाणेच आहे की एखाद्या वाईट माणसाला तुम्ही जर चांगलं म्हणालात तर काही दिवसांनी त्याला चांगलं आपण आहोत ह्याची कुठेतरी जाणीव व्हायला लागते व त्याच्या वैचारिकतेमध्ये बदल पडतो. आता इथं समर्थ म्हणतात मना सज्जना भक्तिपंथेची जावे, भक्त आसक्ती ईश्वरप्रती आसक्ती असणं, आणि पंथाची जावे असं सांगितलेलं आहे. पंथात जायला सांगितलेलं आहे, कुठल्या ट्रस्टमध्ये, कुठल्या ऑफिसमध्ये, कुठल्या शाखेमध्ये असं नाही सांगितलेलं. जिथं सर्वसामान्य आहे, सगळे सारखेच आहेत. वारकरी पंथ, करोडपती असो नाही तर वारकरी असो, शेतकरी असो नाही तर मोठा हॉटेलवाला असो, सगळं समान. तिथं कळतच नाही. एकदा वारकऱ्याचा पेहराव परिधान केला की उच्च नीच भेद हा तिथं संपतोच. सगळे जमिनीवर बसून जे एक खातो ते दुसरा खातो, हा पंथ झाला. आणि तिथे कारण काय, पंथामध्ये आपल्याला मोकळं व्हायला लागतं, तिथं अहंभाव राहत नाही. आता हा मागच्या वेळी आपण इथपर्यंत विषय झाला. परत त्याच्यावर विचार केला की मना सज्जना भक्तिपंथेची जावे म्हणजे काय, तर आपलं मन, आपली वैचारिकता ही पंथाच्या मार्गाने जायला पाहिजे. म्हणजे काय, तर अहंभावात अडकली नाही पाहिजे.
आपण एखाद्या ट्रस्टचा आपण एखादं सभासद होतो. एखाद्या ठिकाणी आपल्याला धार्मिक स्थळी असं लिहिलं जातं की अमुक अमुक हे आजपासून विश्वस्त आहेत वगैरे, अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सेक्रेटरी आहेत, खजिनदार आहेत वगैरे. पण हा एक हुद्दा झाला. आणि समर्थांनी काय सांगितलेलं आहे की सज्जन मन. सज्जन मन म्हणजे काय की ज्या विचारांमध्ये सात्विकता आहे असं मन, हे तुमचं मन आहे हे समर्थ सांगतायत. मना सज्जना. आणि कुठं सांगतायत की ती ईश्वरी प्रती अशी आसक्ती पाहिजे की दुसरीकडं कुठं आपलं स्थानच निर्माण नाही झालं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपण धरून चालू, एखाद्या गणपतीचं संस्थान आहे, श्री गणेश संस्थान असं आपण नाव धरू आणि त्याचं अध्यक्ष मला केलं असं धरून चाला. हे मन बापट अध्यक्ष गणेश मंडळ त्याला. म्हणजे काय झालं, ईश्वरी तत्व बाजूलाच राहिलं, माझं स्वतःचं अस्तित्व मी तिथं दाखवलं. आणि जे अस्तित्व दाखवलं, जेव्हा अस्तित्व माणूस स्वतःचं तिथं उपस्थित करतो, स्वतःच्या अस्तित्वाच्या स्वतःच्या त्यावेळच्या अधिकाराने मनुष्य जेव्हा तिथं स्वतः उपस्थित राहतो मनाने आणि शरीराने, तेव्हा त्याच्यामध्ये अहंभाव वाढतो. आणि हे नको आहे. कशाला पाहिजे? वारकऱ्यांमध्ये कोणी छोटा केवढे मोठा असं नसतंच, सर्व समान. म्हणून पंथ, वारकरी पंथच म्हणतात. तसं विचारामध्ये सुद्धा भक्ती मार्गामध्ये जाताना समर्थ सांगतात की आपल्याला पंथाच्या मार्गाने जायचं आहे. म्हणजे काय की तिथं सर्व समान आहे. तू अध्यक्ष नाहीस आणि तू शेतकरीही नाहीस. शेतकरी म्हणजे काय म्हणतोय मी की कष्ट करणारे, म्हणून शेतकरी म्हणतोय. म्हणजे एखाद्या वातानुकूलित एअर कंडिशन रूममध्ये बसणारे आणि दिवसभर राबणारे, दोन्ही एकाच ठिकाणी. आणि दोन्ही एकाच ठिकाणी हे आपल्याला त्याच्यामध्ये जे समानतेने वागतात, जे समानतेने चालतं, तसं भक्तीमध्ये पाहिजे. भक्तीमध्ये अहंभावच नसावा. मी अध्यक्ष आहे, मला प्रवेश पाहिला, हे माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना प्रवेश पाहिला, ही गरजच नाही. सामान्य पाहिजे. आणि हे समर्थ आपल्या मनाला सांगतायत, तू सज्जन आहेस म्हणा, तू सज्जन आहेस. आणि तुला कसं तुझी ईश्वरी भक्ती, तुझी ईश्वरी ओढ, तुझी ईश्वरी आसक्ती कशी पाहिजे, तर पंथासारखी पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये तुला फक्त आणि फक्त त्या ईश्वरी तत्वाशी एकरूप व्हायचं आहे. तुला बाकी स्वतःचं अस्तित्व विसरून जायचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून मनासज्जना भक्ती पंथेची जावी. आता तिथं काय लिहिलं आहे, पंथात नाही लिहिलं. बघा, प्रत्येक शब्द पंथात लिहिलेलं नाही, पंथेची लिहिलं आहे. म्हणजे काय की जो मोकळं होण्याचा सर्वसामान्य सर्व समान मार्ग आहे, त्या मार्गाला जायला सांगितलेलं आहे मनाला. कोणाला? हे मन कोणाचं? आपलं. मग उपदेश कोणाला करतायत? तर आपल्याला. म्हणून ह्या ओळीची सुरुवातच, जे मनाच्या श्लोकाची सुरुवातच मना सज्जना. बघा, समर्थांनी काय म्हटलं, तू सज्जन आहेस. म्हणजे काय? तुझ्यातले गुण तू ओळख, स्वतःला तू ओळख, आणि तुला तुझ्या ईश्वर प्रती तुझी जी आसक्ती आहे ती जर ढोंगी असेल तर ती तू बदल. कारण तू जर ढोंगीपणा जर केलास तर तू त्या पंथात जाऊ शकणार नाहीस. मग तू कुठल्या तरी शाखेत किंवा एखादं तू स्वतःची संघटना चालू करशील. म्हणून तुला पंथात जायला पाहिजे. आणि म्हणून तुझ्या मनामध्ये जे काही अविचार, दुर्गुण, चुकीचे विचार असतील ते तू सोडून दे. कारण का? तर तुझं मन सज्जन आहे. कुठल्याही गोष्टीवर संस्कार केलं किती संस्कारित होते, पण जोपर्यंत संस्कार करत नाही तोपर्यंत संस्कारित नाही. नुसतं वर्ष 8 झालं आणि लहान मुलाचं डोकं केस कापले आणि बिस्किट केलं त्याच्यामध्ये, तर ती काही मुंज झाली नाही. संस्कार केले तर महत्त्वाचं. तसं हे सज्जन म्हणून आपल्या मनाला सांगायचं की मना तू सज्जन आहेस. हा समोरचा कितीही वाईट बोलला तरी तुझे संस्कार काय, तू काय आचरण केलं आहेस, तू काय शिकला आहेस, ह्याचा तू विचार कर. विचारांमध्ये चांगले वाईट विचार जे उत्पन्न होत आहेत ह्याच्यामध्ये चांगले विचारच तुला टाकायचे आहेत. आजच एका निरूपणात लिहिलेलं आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी जीवनभर फक्त भोगलं, लोकांनी त्रास,
फक्त ही संन्यासाची मुलं दरवाजासमोरनं गेली तरी लोक त्या आंघोळ करायचे, इंद्रायणीत जाऊन स्नान करायचे की आता पवित्र झालो. का? तर संन्यासाची पोरं दरवाजासमोरनं गेली. बघा, ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीतही झालं. मग ज्ञानेश्वर माऊलींना क्रोध किती यायला पाहिजे होता, राग किती यायला पाहिजे होता, पण तसं झालं नाही. समाजाचं विष त्यांनी घेतलं, समाजाचं विष त्यांनी प्राशन केलं आणि अमृत ओकलं. लोकांना सांगितलं, दुरितांचे तिमिरदारो, हे त्यांनी लोकांना सांगितलं. विचार, मनुष्य मरो नाही, विचार मारो, हे त्यांनी सांगितलं. तसं इथं समर्थ रामदास स्वामी सांगतात, मना सज्जना. सज्जन हा शब्दच खूप पहिला महत्त्वाचा आहे, की आपण आपल्या मनाला जर चुकीचं म्हटलं की मी किती वाईट आहे, तर तुमचे विचार तसेच तयार होणार आहेत. तुमची विचारधारा ही जर बदलाची असेल तर आधीच आपल्या शरीरामध्ये जे विचारांचे धन ऋण भाराचे जे कंपन आहेत त्याला स्थिर करणं गरजेचं आहे. आणि ते एकदा स्थिर झाले की मग कुठं जायचं आहे? भक्तिपंथेची जायचं. मग परमेश्वराची जी आसक्ती आहे ती पंथमार्गाने न्यायची. आता तू स्थिर झालास, आता तुझी वैचारिकता स्थिर झाली, आणि एक दिवस स्थिर झाली की आता तुला पुढं प्रवास करायचा आहे. तो कुठं करायचा आहे? तर भक्तिपंथेची, पंथात नाही. म्हणजे काय की परत सर्वसामान्यामध्ये जाऊन मी कसा वागतो ह्याच्यामध्ये करायचं नाही आहे. विचारांनी पंथात जायचं आहे, शरीराने पंथात जायचं नाही आहे. माणूस जेव्हा विचारांनी पंथात जातो म्हणजे सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य गोष्टींना तो आत्मसात करतो. माझ्या हातामध्ये विदेशी घड्याळ आहे आणि समोरच्या हातात काही नाही आहे, हा विचारसुद्धा त्याच्या मनात येत नाही. म्हणून मनाची वैचारिकता ही पंथात न्यायची, म्हणजे समान करायची आहे. तिथं भेदभाव नको त्या वैचारिकतेमध्ये. म्हणून हे आहे की मना सज्जना भक्तिपंथेची जावे. आणि मग पुढं लिहितात, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. तरी म्हणजे आपण त्याच्यामध्ये बघितलं की तरच तू काहीतरी कर. आज बघा शब्द कसे, तरी शब्द कसा फिरतो त्याच्यामध्ये. काहीतरी बोलू नको, काहीतरी बोल, तरीच मी म्हणत होतो. म्हणजे ह्याच्या पाठीमागं एखादी कथा लपते. तरी श्रीहरी जायचं आहे कुठं? ईश्वरी पंथाच्या मागं. करायचं आहे काय आपल्याला? तर पंथाच्या मार्गाने, पंथाच्या वैचारिकतेने प्रवास करायचा आहे. तरी बघा, तरी जर तुला ही गोष्ट मान्य असेल तरच, त्यातलंही तरी आहे. तरी श्रीहरी म्हणजे त्याच्यात श्रीहरी पांडुरंग, हे पांडुरंगाचं स्वरूप आहे. तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे. पण तुमचा स्वभाव कसा आहे? तू जर ती सज्जनतेची मी तुला जर सांगितलं, समर्थ रामदास स्वामी म्हणतात की तुझं मनाला मी सज्जन म्हटलेलं आहे, तुझी वैचारिकता बदललेली आहे. पण तुला जर असं ह्याच्यामध्ये कुठेतरी तू किंतु परंतु जर ठेवलास आणि जर तू वागलास की मी पंथात जातो आहे, पण वास्तविक तू विचारांनी जर पंथात नसेल, तुझे जे तू गुण दाखवत आहेस, तुझी जी कृती दाखवत आहेस ही समोरच्याला कळते, आणि या कृतीतनं सुद्धा तुझं वागणं बोलणं हे समोरचा माणूस ओळखून आहे की तू बोलताना बोललास पण तरी तू पंथात जात नाही आहेस, म्हणजे मोकळा होत नाही आहेस, की तिथं उच्च नीच तू भेदभाव हा ठेवतो आहेस. म्हणून पुढं समर्थाने सांगितलं आहे, भक्तिपंथेची जावी तरी श्रीहरी पाविजेतो. तरी त्याच्यामध्ये हे जर भगवंताला पटलं, तुम्हाला पटलं सोडून द्या. मी आता सज्जन झालो, आता माझे विचार चांगले आहेत, आता मी व्यवस्थित वागतो, आता मी दिवसातले कितीतरी लोक ध्यान करतो, स्तोत्र वाचतो, पोथ्या वाचतो, पण जर वैचारिकता, मनातले विचार हेच जर चुकीचे असतील, हे जर घाण असतील, तर माणूस आहे तिथंच राहतो. हे का राहतो? कारण त्याच्यावरती मनावरती, त्या विचारांवरती, चांगल्या वाईट विचारांवरती संस्कार करणारच कोणी नाही, म्हणून तसा राहतो. मग जीवनामध्ये गुरुचं महत्त्व काय? तर संस्कार व्हायला पाहिजे. नुसतं हातात शिल्पकाराच्या दगड पडला म्हणजे नाही, कुठं ठोका कसा मारायचा आणि कसा त्या हातोडीचा छन्नीचा घाव घालायचा हे त्याला बरोबर माहिती असतं, तेव्हाच ती मूर्ती तयार होते. आणि मागच सांगितलं
की जोपर्यंत आपल्याला घाव बसत नाहीत, सहजतेने सर्व प्राप्त होत नाही. घाव हे बसायलाच लागतात, मग शाब्दिक असो नाहीतर हाताने असो. जेव्हा हे बसतात तेव्हाच तुम्हाला चांगल्या विचारांची, चांगल्या आचारांची प्राप्ती होते. आणि इथं मग म्हणतात समर्थ की तरी श्रीहरी. हा श्रीहरी कोण आहे? कोणी पाहिलाय पांडुरंगाला, विठ्ठलाला? पांडुरंग म्हणजे काय आणि मग विठ्ठल म्हणजे काय? मग पांडुरंग म्हणायचं का विठ्ठल म्हणायचं? तर ह्याच्यात सुद्धा ह्या रूपामध्ये आपल्याला काय बघायचं आहे? पांडुरंग, उच्चार बघा. पांडुरंग, पांडुरंग म्हणजे मनाची अवस्था कशी शांत होते. विठ्ठल, म्हणजे शरीरावरती ह्या दोन शब्द आपण जसं पूर्वीच्या काळी म्हणतो की पूर्वीच्या काळी घरांमध्ये देवांचीच नावं ठेवली जायची. त्याचं कारण असं होतं की वेगळं देवाचं नाव घ्यायची गरजच नव्हती. घ्यायची, उपासना चालायची, सर्व गोष्टी चालायच्या. पण मुलाचं नाव दत्तात्रय, गणेश, मुलीचं नाव सरस्वती, लक्ष्मी म्हणजे आपोआप नामस्मरण व्हायचं. आता नावं बदललीत की ज्याला काही अर्थच राहत नाही. आणि नावात काय, तर नावातच सर्व आहे. हा विचार प्रत्येक माणसाला पटतोच असं नाही, पण हा विचार जर तुम्ही केलात आणि त्याप्रमाणे नावाचं उच्चारण केलं तर तुम्हाला कळेल की त्यातनं काय कंपनं बाहेर पडतात. प्रत्येक नावातनं कंपनं बाहेर पडतात आणि हे सत्य आहे. एखाद्यानी जर रावण नाव का ठेवलं जात नाही? दुर्योधन नाव का ठेवलं जात नाही? दुःशासन नाव का ठेवलं जात नाही? भीष्म नाव का नाही ठेवलं जातात? आता एकाने विचारलं भीष्म म्हणजे काय? या भीष्मांचं मला काही कळतच नाही असं आत्ता मला 1-2 दिवसापूर्वी एकाने विचारलं की भीष्म म्हणजे काय? की युद्ध संपेपर्यंत बाणांच्या शरपंजरीवरती पडून राहायचं आणि काय म्हणजे त्यांचं सगळं माहिती असताना सर्व या गोष्टी महाभारतात मी वाचल्या आणि तरी वाचूनसुद्धा मला ते काही कळलं नाही त्याच्यामध्ये. कारण भीष्म ही आपण व्यक्ती म्हणून बघितलं. भीष्म हा शेवटपर्यंत होता. धर्म अधर्माचं युद्ध होताना भीष्म हा शेवटपर्यंत होता. म्हणजे भीष्माचा अर्थ होतो भ्रम. भ्रम हा मनुष्याला शेवटपर्यंत असतो. कायम शेवटच्या श्वासापर्यंत माणूस भ्रमात जगत असतो. आणि तसा भीष्म या काटेरी याच्यावरती शेवटच्या याच्यावरती शरपंजरीवर जेव्हा ते पडले होते हे शेवटच्या क्षणापर्यंत असेच होते. सांगायचा अर्थ काय, आकलन काय, विचार काय, हे खूप महत्त्वाचं आहे. मग समर्थांनी इथं मनाचा आधार घेऊन त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की माणसाला बाकी नुसता उपदेश करून उपयोग नाही. रुजणारे कुठं, बदल कुठं होणार आहे? तर वैचारिकतेत होणार आहे, विचारात होणार आहे. आणि तो बदल प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. तू 4 दिवस स्तोत्र वाच, ध्यान कर, म्हणजे तू बरा होशील. मग ते करणारा काय करतो की 4 दिवस करतो आणि मग 5व्या दिवशी म्हणतो आता मला बरं वाटतंय, थांबवू का? म्हणजे काय झालं की हे फक्त व्यावहारिक झालं, ह्याच्यात समर्पण भावच नाही. आणि मग समर्पण भाव जिथं नाही तिथं तुम्हाला फळ कितीचं असं टिकणार आहे? ज्या कृतीमध्ये समर्पित भाव असतो. आज जशी ग्रुपवरती रोज साधना करतात ते त्यांचे फोटो पाठवतात, प्रत्येकाचं त्याच्यामध्ये कंपनं कळत असतात. कोण काय विचार करत आहे, कोण काय करत असेल, मनामध्ये काय उभारलेलं असेल, असे कित्येक जणांचे त्याच्यामध्ये मागवाचा उद्देश काय तर तोच आहे फक्त की काय चाललं आहे, मनाची अवस्था काय आहे, मन किती आणि कशा प्रकारे आपल्या ताब्यात आहे हे खूप गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी समोर पेढा आला तर तो खाल्लाच पाहिजे असं नाही आहे. आपण टाळू काय शकतो हे महत्त्वाचं आहे. घेताना पटकन घेता येतं पण सोडता येत नाही. इतकं सोपं गणित आहे. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे की मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी. हा श्रीहरी आपल्याला बघायचा आहे. कारण श्रीहरी जर कळला नाही, आता आपण एक
उदाहरण म्हणून आपण त्याच्यामध्ये हे पाहू. एक गोष्ट सांगतो. एकदा भगवान श्रीकृष्ण आणि पेंद्या दोघंजणं खेळत असतात आणि खेळता खेळता एका पेरूच्या बागेत जातात. आणि पेरूच्या बागेत गेल्यानंतर तो एक पेरू श्रीकृष्ण पेंद्याला सांगतात की तू हा धर आणि ह्याचे 4 भाग कर. 2 तू घे, 2 मी घेतो. पेंद्याला आनंद होतो. कायम भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला देतच राहिलेत. आज भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला जरी फळ दिलं तरी त्यातलं आपल्याला द्यायला सांगितलं आहे, म्हणजे माझ्या हातनं त्याला जाणार आहे याचा आनंद हा पेंद्याला झालेला असतो. कारण त्यांनी ओळखलेलं असतं आपला मित्र हा मित्र नाही आहे, हा परमात्मा आहे. जरी पुढं गोष्टीत आपण जेव्हा श्रीकृष्णाची गोष्ट बघतो की कसं हे चाललेलं असतात, म्हणजे आयुष्य कसं घडत असतं, जशी सुदामाची गोष्ट आहे तसं ही गोष्ट आहे. आणि इथं काय होतं की तो पेरू श्रीकृष्णाला तो देत नाही. तो फोडतो आणि कृष्ण जेव्हा येतो आणि तो म्हणतो काय रे, तो म्हणतो नाही, एक फोड खाल्ली मी. तर श्रीकृष्ण म्हणतो अरे मला दे. तो म्हणतो नाही देणार. दुसरी खातो. मग कृष्ण म्हणतो जाऊ दे, तुला भूक लागली ना, तू खा. आणि दुसरीही खातो. मग कृष्ण म्हणतो अरे आता तरी मला दे, तू 2 खाल्ल्यास, आता उरलेल्या 2 या माझ्या आहेत, तर त्यातली तरी मला दे. तर पेंद्या म्हणतो मी काय देणार नाही, ती पण मीच खाणार. कृष्ण म्हणतो खा, तुझ्यावर एवढं माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे, तू खा नक्की. तोही खातो. आणि 4थी फोड असते, ती 4थी फोड पेंद्या तोंडात घालतो आणि तुकडा खातो. आणि खाल्ल्याबरोबर श्रीकृष्ण त्याच्या हातातनं काढून घेतो आणि ती खातो. आणि खाल्ल्या त्याला कळतं की ते पेरू एकदम कारल्यासारखा कडू असतो आणि तो पेरू काढतो आणि फेकतो. आणि श्रीकृष्ण म्हणतो काय रे, अरे पेरू तर पूर्ण कडू आहे आणि तू कसा खाल्लास. आणि तेव्हा तो पेंद्या म्हणतो की अरे तू लोकांना कळलं नाहीस पण मला कळलेलं आहेस. माझा पाय असा असला म्हणून काय झालं, पण तू मला कळलेला आहेस. आणि ही तू माझी परीक्षा बघत होतास हेही मला कळतं आहे. हे शेवटचा जो तुकडा तू माझ्या हातातनं हिसकावून खाल्लास हे फक्त मला दाखवण्यासाठी खाल्लास की तुझी ओळख मला पटू नये, पण तुझी ओळख काना मला पटलेली आहे. अरे तू आमच्यासाठी एवढं काही करतोस तर त्यातला हा एक कडू पेरू मी तुझ्या म्हणजे माझ्या मित्रासाठी मी खाऊ शकत नाही. श्रीहरीला कसं ओळखायचं ते बघा, या उदाहरणातनं बघा. त्याला माहिती होतं की आपल्यासमोर हा मित्र आहे, हा वेगळा आहे, हा परमात्मा आहे, पण ना कधी पेंद्याने दाखवलं ना कधी श्रीकृष्णाने दाखवलं. एकरूपता किती होती. भगवान श्रीकृष्णांनी तेव्हासुद्धा बाललीला करताना मी परमात्मा आहे हे जाणू दिलं नाही. सर्वसामान्यांसारखा तो जगला आणि सर्वसामान्य मी कृती सहज झाली. मनामध्ये विचारांमध्ये वाईटपणा नव्हता, दुष्टपणा नव्हता. पेंद्यानी श्रीकृष्णाला पेरूची फोड दिली नाही, ह्याच्यात दुष्टपणा नव्हता, ह्याच्यात प्रेम होतं. आणि हे प्रेम मनुष्याच्या विचारांमध्ये तयार होणं गरजेचं आहे की आपण समोरच्याशी वागताना, एखाद्याशी व्यावहारिक वागताना आपण हे सज्जनतेने, चांगल्या विचारांनी सामोरं गेलं पाहिजे. आणि म्हणून इथं त्यांनी सांगितलं, समर्थ काय म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. पावी जेतो स्वभावेचा आपण अर्थ आज बघणार नाही आहेत, तरी श्रीहरीपर्यंतच आपण थांबणार आहोत. कारण हा श्रीहरी कळणं गरजेचं आहे. तो जर कळला नाही, मन आणि श्रीहरी कसं काय संबंध, तर हे कळणं गरजेचं आहे. नुसता समोर आहे, पांडुरंग समोर आहे आणि विठ्ठल समोर आहे. मी सांगितलं हे पांडुरंगाला नमस्कार कर, तर तू म्हणशील हो का, मी विठ्ठलाची मूर्ती आणली, पण बरं विठ्ठलाला नमस्कार कर, नाही पण पांडुरंगाचं मला तो दिसतोय. मग त्याला सांगितलं अरे दोन्ही एकत्र आहे, दोन्ही एकच त्याच्यामध्ये. मग दोन्ही एक कसं,
तू विठ्ठल विठ्ठल याचा उच्चार केला तर निर्माण होणारी कंपनं वेगळी, आणि पांडुरंग पांडुरंग ह्याच्यातनं निर्माण होणारी कंपनं वेगळी. मग हे काय आहे? मग असे किती तत्व त्या पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये सामावलेली आहेत. पूर्ण विश्व त्या पांडुरंगांच्या मूर्तीमध्ये सामावलेलं आहे. मूर्ती म्हणायची, कुठंतरी माणसाला समोर दिसायला काहीतरी पाहिजे. वास्तविक देह हाच देवाचं मंदिर आहे, पण त्यातल्या मंदिरातल्या देवाला आपण पाहू शकत नाही. वास्तविक पाहू शकतो, पण तेवढी आपली वैचारिकता नसते. म्हणून आपल्याला एखादी समोर कृती, समोर आकृती ही निर्माण होणं, असणं हे माणसाला गरजेचं वाटतं. आणि त्याच्यासाठी जेव्हा ही पांडुरंगाची मूर्ती जेव्हा पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असताना खुद्द पांडुरंग गेला, परमात्मा गेला त्याच्या दारी, भेटायला आलोय तुला मी. आणि पांडुरंग म्हणजे हळू बोल, मी आई वडिलांची सेवा करतोय, आई वडील झोपलेत, यांची एवढे झोपले, यांची एवढी सेवा झाली की मग मी तुला भेटतो आणि एक वीट घेतो आणि टाकून देतो बाहेर, आणि तो इथं उभा राहा, अजिबात गडबड वगैरे करू नको, बोलू नकोस, आई वडिलांना त्रास होईल, आई वडील डिस्टर्ब होते. विचार करा, परमात्म्याशी जो दारात आला आहे त्याच्याशी बोलताना, मग इथं तुम्ही म्हणाल का हा पुंडलिकाने उद्धटपणे व्यवहार केला? पुंडलिकाने सांगितलं की माझ्या आईवडिलांना त्रास देऊ नको, हे परमात्म्याला सांगतो. ज्या परमात्म्यामुळं हा श्वास चालू आहे, त्याच परमात्म्याला, ज्याला प्रत्येक जगातला प्रत्येक कण, प्रत्येक क्षण, प्रत्येक व्यक्ती हे चराचर भेटायला आसुसलेला आहे, तो स्वतःच दरवाजात येतो आणि पुंडलिकाला म्हणतो, अरे मी तुला भेटायला आलो. आणि पुंडलिक म्हणतो, आरडाओरड करू नको, आई वडिलांची सेवा करतोय, ते झोपतायत, त्यांना त्रास होईल, ते उठतील, ही वीट घे आणि तिथं उभा राहा. ही ताकद नुसती नाही आहे. ह्याला आपण असं म्हणता येईल का की पुंडलिकाने पांडुरंगाचा अपमान केला? तर नाही म्हणता येईल. त्याच्या भक्तीचीच ताकद ती होती की तो पांडुरंगाला आणि परमात्म्याला सुद्धा त्यांनी तेव्हा सांगितलं नाही, विचार नाही केला मनामध्ये की समोर पांडुरंग आहे तर मला आईवडिलांना सोडायला पाहिजे. तर नाही, मातृपितृ देवो भव ते पहिले, मग बाकी सगळं. ज्यांच्यापासून हे मी जग बघितलं ते पहिले, मग बाकी सगळं. आणि त्यांनी पांडुरंगाला विटेवर उभा केला की तो पांडुरंग, तो श्रीहरी आहे. विटेवर जो उभा आहे ना, तो श्रीहरी आहे. आणि हे खूप लक्षात घेण्याची गरज आहे की श्रीहरी कोण? तो जो भक्तांसाठी उभा आहे. कुठे उभा आहे, कसा उभा आहे? तर एका विटेवर. आणि पांडुरंग त्या विटेवरती उभा राहिला, पुंडलिकाचा होईपर्यंत उभा राहिला. म्हणून सुद्धा जेवताना एखाद्या ठिकाणी आपण म्हणतो की जेवण चालू करायच्या अगोदर पुंडलिकावर द्या हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हे का म्हणतो? पुंडलिकाचं नाव पहिलं का? आता हे भक्तांमध्ये सगळ्यात अग्रस्थ, मग ज्ञानेश्वर तुकाराम, आधी पुंडलिक. ही त्यांनी अपमान नाही केला परमात्म्याचा, ही परमात्म्याशी भक्तीच एवढी होती. आणि ती भक्ती त्या श्रीहरीने स्वीकारली. असं नाही म्हटलं की हा भक्त असून, मी परमात्मा असून मला दरवाजा बाहेर उभं केलं आणि हे करतोय काय, थांब जरा मी बघतोच. पांडुरंगाने असं केलं नाही. त्याला ती तृप्ती, मी केलेले संस्कार, त्याच्यामध्ये पुंडलिकाच्या मनामध्ये असलेली वैचारिकता ही काय आहे त्याचं हे उदाहरण होतं. आणि तेच त्याच्यामध्ये मनामध्ये चाललेले उत्तम विचार, आईवडिलांच्या प्रती असलेली भावना, प्रेम, हे काय आहे हे त्यांच्या कृतीतनं पुंडलिकाच्या दिसत होतं. आणि हे परमात्म्याने ओळखलं होतं. म्हणून तरी श्रीहरी, हा तरी शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे. नुसतं तुम्ही दाखवलं म्हणून नाही, हे समर्पण हवं. पुंडलिकाचं जसं समर्पण होतं की परमात्म्याला सुद्धा वाटलं पाहिजे की हा जी कृती करतोय ती खरंच आहे, ती खरी आहे. आणि ही खरी कृती करण्यासाठी रामदास स्वामींनी आधी तुमच्या मनाला सांगितलं, तू सज्जन आहेस, तू वाईट नाही आहेस, तू सज्जन आहेस, हा तू आधी विचार कर. म्हणजे सुरुवातच समर्थांनी कशी केली आहे बघा. सुरुवातीलाच त्यांनी अशी गोष्ट करून ठेवली की तुम्ही परमात्म्यापर्यंत जाऊन पोचाल. आणि म्हणून त्याच्यामध्ये गेलं. तरी श्रीहरी, मग हा श्रीहरी कोण आहे? हा श्रीहरी आणि मनाची काय संबंध आहे हे आपण पुढच्या भागात बघू.
श्रीराम.